नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज चाललोय पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी एका नवीन ठिकाणी. शिरवळ गावातील हे प्राचीन पांडवकालीन ठिकाण बहुतांश लोकांना अजूनही माहीत नाही. चला काही नवीन रहस्य उघडूया. प्रवास जवळचाच आहे, पण मजा तेवढी येणार आहे. डोंगराळ भाग, प्राचीन लेण्या, निसर्गरम्य वातावरण आणि बरंच काय. गाड्या लावून आम्ही डोंगर चढायला घेतला. तसं तर खूप वेळा आम्ही मित्र या ठिकाणी आलोय, पण कधी ब्लॉग करेल असं वाटलं नव्हतं. असं म्हणतात की हे ठिकाण फार जुने आहे. या ठिकाणी 5 पांडवांनी मिळून लेण्या उभारल्या होत्या आणि बऱ्याच काळापासून हे ठिकाण आपल्या इतिहासाची साक्ष देते. खरं म्हणायचं झालं तर इथे फिरताना इथलं वातावरण मनाला भारावून टाकते आणि नवीन ऊर्जेचा आभास करून देते. सुरुवातीला इथं पोचल्या आपल्याला एका जुन्या डोंगरामध्ये कोरलेल्या पिंडीचे दर्शन होते. इथली एक ना एक भिंत अजूनही जशी तशी आहे. खरंच त्या काळातील कोरीव कामाला दाद दिली पाहिजे. हे सर्व पाहून खरंच मनाला खूप भारी वाटतं. विचार करा ना, त्या काळामध्ये इतकं सुंदर कल्पना कशी आली असेल. आजपर्यंतच्या शोधानुसार इथे 7 लेण्या आहेत आणि बाकी शोधामध्ये अजून लेण्या असल्याचे कळते. इथली एक ना एक लेणी आपल्याला पूर्वजांच्या आधुनिकतेचा आभास करून देते. मग ते कोरीव काम असो किंवा त्या काळातील असं सुंदर असलेल्या कल्पना. पाहायला गेलं तर त्या काळामध्ये घडलेल्या किंवा आजपर्यंत चाललेल्या परंपरांमागे काही ना काही कारण होते. सायंटिफिकली देखील हे प्रूव्ह झालं आहे. इथल्या काही लेण्यांमध्ये जिवंत पाण्याचा साठा देखील आहे. पुढे वाटचाल करता करता आपण या डोंगराच्या टोकापर्यंत येऊन पोचतो. तिथून मागे येताना आपल्याला बाकी लेण्याही पाहायला मिळतात. चालता आपण इथल्या शोधकामातून सापडलेल्या शेवटच्या लेणीपर्यंत पोचतो. विशेष म्हणजे इथे या लेणीमध्ये जिवंत पाण्याचा साठा आहे, ते देखील इतक्यावरती. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत कुशाल राहा आणि नवीन प्रवासांचा आनंद घ्या.